Hello viewers, so today I'm going to show you how to make a jasmine bud garland. मी आज तुम्हाला मोगऱ्याच्या कळ्यांचा हार कसा बनवायचा क्रोशाने ते दाखवणार आहे. And I'm going to keep this video in English as well as Marathi so that both my viewers can understand. So ह्याच्यात मी दोन्ही मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये इन्स्ट्रक्शन्स देणार आहे म्हणजे सगळ्यांना समजेल. So we start with a magic chain. a magic ring. Video for this I have already put on my channel some time back. So magic circle किंवा मॅजिक रिंगनी सुरुवात करायची ह्याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळेलच. इथे मी ही हिरवी लाईट ग्रीन रंगाची वूल घेतली आहे. सो लाईट ग्रीन कलर्ड वूल. नाव आय डू अ चेन 3. इथे चेन 3 करून घ्यायचं आहे आणि आता 5 HDC. So now I'm going to do 5 HDCs, half double crochets in the magic ring. 1, 2, 3, 4 and 5. 5 HDC झालेले आहेत. आता मी हे ताणून इकडनं खेचून घेणार आणि ही मॅजिक रिंग बंद करणार. सो आय एम गोइंग टू पुल दिस अँड आय एम गोइंग टू क्लोज द मॅजिक रिंग अँड आय एम गोइंग टू जॉईन दिस टू द टॉप चेन ऑफ द चेन 3 दॅट वी हॅड डन इन द बिगिनिंग. सो सुरुवातीला जे चेन 3 आपण केलं तिथे मी जाऊन ह्याला स्लिप स्टिचनी जोडून घेणार आहे. So the center part is now done. एक chain, one chain, and I'm going to cut this out. Now these tails you can leave it like this and cut it out later, but I prefer to finish it off right here. So हे नंतर सुद्धा तुम्ही कापू शकता, पण मी ते आत्ताच कापणार आहे. इथे मी 2 गाठी बांधून घेतल्यात म्हणजे ते सुटणार नाही. आणि आता मी हा हिरवा धागा कापून टाकते. आणि हे करताना कॉटनच्या थ्रेडपेक्षा वूलनीच करावं, लोकरीनीच करावं, कारण ते थोडंसं फ्लफी आणि असं म्हणजे असं भरलेलं दिसतं. सो इन्स्टेड ऑफ यूजिंग कॉटन थ्रेड आय सजेस्ट दॅट यू यूज वूल सो दॅट इट लुक्स फ्लफी. So this ring is now over. Now I'm going to join white wool. ही रिंग आता झाली आहे तर मी पांढरी लोकर ह्याच्यात जोडून घेणार आहे. कुठल्याही एका स्टिचमध्ये ती स्लिप स्टिचनी जोडून घ्यावी. यू कॅन जॉईन इट इन एनी वन स्टिच, एनी वन ऑफ द प्रिवियस स्टिचेस अँड जॉईन इट विथ अ स्लिप स्टिच. So this is a slip stitch and I have joined it. Now chain 3 and in the same stitch here I'm going to make 5 double crochets. So ज्या स्टिचमध्ये आपण ही लोकर जॉईन करून घेतली आहे तिकडेच आपल्याला 5 DC घालायचे. 5 किंवा 4 सुद्धा पुरतात, कारण पहिले आपण चेन 3 जे केले त्याचं 1 DC असं धरला आपण, तर ते धरून पुढे 4 घातले. तर आता म्हणजे हे चेन 3 पहिला DC झाला आणि मग 1 2 3 4 हे झाले. आता हे आपल्याला असं सोडायचं आहे. सो वी हॅव डन अ चेन 3 हिअर विच इज द फर्स्ट DC अँड 4 DCs हिअर. नाव आय हॅव पुल्ड दिस अ लिटल बिट. आय एम गोइंग टू रिमूव्ह माय हुक काढून घेतला आहे मी. आणि हे 1 2 3 हा टॉपमोस्ट DC टॉपमोस्ट चेन आहे ह्याच्यातली, इथून घातला आहे. सो दिस इज द टॉप स्टिच ऑफ द चेन 3 दॅट वी डिड. आफ्टर दॅट आय पुट इट रिइन्सर्ट इट इन दिस लूप. मी या सोडलेल्या लूपमधनं परत घातलं आहे आणि हे ह्याच्यातनं फक्त ओढून घ्यायचं आहे. जस्ट स्लिप इट थ्रू. आणि आता चेन 1 चेन 2 2 चेन झाल्या. आपल्याला ही मोगऱ्याची कळी बनवायची आहे. आता काय करायचं, उलटवून घ्यायचं. सो आय हॅव डन अ चेन 2 हिअर अँड नाव आय एम गोइंग टू turn my work
if you see here at the base, I'm going to insert the hook here and bring it out in the front, right? Now pull this thread out from here and slip it through the working loop, right? So one bud is done. ही आपली एक कळी पूर्ण झाली. So I'm going to show it again. So to move on to the next, what we will do is we will insert the loop here, hook here and pull it through with a slip stitch. So पुढच्या टाक्यात आपण हे घालून स्लिप स्टिचनी काढून घेतलंय. पुन्हा चेन 3 5 DCs टोटली, म्हणजे 4 DC घालून घ्यायचे आणि पहिला चेन 3 2 3 4. अगेन वी डू द सेम थिंग. पुन्हा तेच करायचं. ह्यातनं काढून घ्यायचा, ह्यातनं इथे घातलाय आपण हुक, इथे घातलंय आणि स्लिप करून काढून घेतलंय. सो वी हॅव अगेन जॉईंड इट विथ अ स्लिप स्टिच. चेन 2, टर्न द वर्क, वळवून घ्या तुमचं जे आहे सर्कल ते. ह्याच्या बेसनी पुढे बाहेर काढा हुकला, ब्रिंग इट आउट इन द फ्रंट, पुल द थ्रेड आउट. आणि आता नीटली बघा, हाच धागा मी कुठेही वळसा घेतलेला नाही, नुसताच तो मी असा करून त्याला वळवून ह्याच्यातनं काढून घेतला आहे. दॅट्स इट. सो नाव टू स्टिचेस 2 पेटल्स आर डन. अशा आपल्याला टोटली 5 कळ्या बनवायच्या आहेत. सो वी आर गोइंग टू डू 5 such buds. So now I'm going to insert it here, slip stitch, slip, chain 3. Now the procedure remains the same. We have to do a popcorn stitch with this first chain 3 as a DC and 4 more DCs. 2 3 4 DCs. Remove the hook, insert it on the top of the chain 3 and pull it through. Chain 2, turn, insert it at the base, bring it out in the front, pull the thread, slip it and slip it, and the third one is also done. 3 कळ्या आपल्या झालेल्या आहेत. प्लीज एक्सक्यूज द बॅकग्राऊंड नॉईज. पुन्हा स्लिप 1 2 3 स्लिप आणि 4 DCs. So 4 DCs again. I hope you can see what I'm doing. Okay, now again insert the hook here, top of the chain 3 मध्ये घालायचा. या हुक मध्ये पुन्हा घालून इकडनं बाहेर काढला. chain 2, chain 2, insert it here at the bottom, bring it out. Okay, and now for the last one, slip and again 1 2 3 5 DCs. Insert it here, pull it out, slip, chain 2, reverse, insert it at the base, pull and pull. And now you just have to pull the thread out of here
pull it, cut the thread, tighten it and tie a double knot. After you tie the double knot, you can snip off the excess. So here we have completed this jasmine bud, one round of a jasmine bud, where you can see 5 buds, 1 2 3 4 5, and you can make many such and string it together to make a garland. So I will show you a photo of the garland that I have made using these type of jasmine buds. Hope you like it and do try it out. It is very simple and very doable. So you can make a garland for your puja room, for the upcoming Ganesha festival, or just about anything. Or you can even make a simple veni that we call, that you can wear around your bun in the hairstyle, bun hairstyle. So happy crocheting. Hope you like this.